आधी आपण वेक्टरमध्ये दोन प्रॉडक्ट पाहिलेले आहेत. त्यापैकी एक पहिला जो प्रॉडक्ट पाहिला होता तो होता स्केलर प्रॉडक्ट. त्याच्यानंतर आपण वेक्टर प्रॉडक्ट पाहिलेला आहे. आता या प्रॉडक्टची नावं स्केलर प्रॉडक्ट आणि वेक्टर प्रॉडक्ट का होतं त्याचं कारण मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की दोन वेक्टरचा प्रॉडक्ट केल्यानंतर मिळणारी क्वांटिटी स्केलर म्हणून स्केलर प्रॉडक्ट. दुसरा होता वेक्टर. तर दोन वेक्टरचा प्रॉडक्ट केल्यानंतर मिळणारी क्वांटिटी ही वेक्टर क्वांटिटी होती म्हणून तो वेक्टर प्रॉडक्ट आहे. आता तिसरा जो प्रॉडक्ट आहे तो पाहणार आहोत आपण, ज्याचं नाव आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. पहिले या नावाचा अर्थ काय आहे ते समजून घ्या. याच्यामध्ये ट्रिपल आलेला आहे, ट्रिपल हा वर्ड आला आहे. म्हणजे या प्रॉडक्टमध्ये आता तीन वेक्टर्स येणार आहे. लेट वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी बी एनी थ्री वेक्टर्स ट्रिपल. आणि या तीन वेक्टरचा प्रॉडक्ट केल्यानंतर मिळणारी क्वांटिटी कोणती राहणार आहे? स्केलर. वेक्टर तीन त्यांचा प्रॉडक्ट स्केलर मिळतो म्हणून या प्रॉडक्टला म्हटलेलं आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. परत एकदा लक्षात द्या, वेक्टर किती आहे? तीन. त्यांचा तिघांचा प्रॉडक्ट काय मिळतो? स्केलर. म्हणून या प्रॉडक्टचं नाव आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. आणि याच स्केलर ट्रिपल प्रॉडक्टला इन शॉर्टमध्ये म्हटलं जातं STP. S मीन्स स्केलर, T म्हणजे ट्रिपल, P म्हणजे प्रॉडक्ट. STP. ते STP हे नावसुद्धा आपण याला देऊ शकतो किंवा याला आणखी एक ऑरमध्ये दुसरं नाव आहे बॉक्स प्रॉडक्ट. का बॉक्स प्रॉडक्ट म्हणतात तेही आपण या डेफिनेशनमध्ये पाहणार आहोत. लक्षात आलं असेल आता सर्वांच्या. टोटल वेक्टर आहे तीन. तीन वेक्टरचा प्रॉडक्ट आपल्याला स्केलर भेटतो आहे म्हणून या प्रॉडक्टला म्हटलं जातं स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. हा स्केलर कसा भेटतो ते आता आपण पाहणार आहोत. मी इथे तीन वेक्टर घेतले, टोटल तीन वेक्टर्स आहेत. आता या तीनपैकी कोणत्याही दोन वेक्टरचा मी क्रॉस प्रॉडक्ट घेतो. मी बी आणि सी हे दोन वेक्टर या मधले घेतले. हा बी घेतला आणि हा सी घेतला आणि या दोघांचा मी घेतला क्रॉस प्रॉडक्ट. तर बी क्रॉस सी हा कोणता प्रॉडक्ट आहे? वेक्टर. तर इज अ वेक्टर. व्यवस्थित लक्ष द्या. ए काय होता? वेक्टर. बी कोण आहे? वेक्टर. सी कोण आहे? वेक्टर. ए वेक्टर आहे, बी वेक्टर आहे, सी वेक्टर आहे. या तिघांपैकी मी बी आणि सीचा काय घेतला? क्रॉस प्रॉडक्ट. हा काय झाला आहे? वेक्टर. हा एकच वेक्टर आहे. आता बी क्रॉस सी हा एक वेक्टर. या तीनपैकी मी बी आणि सीचा यूज केला त्यामुळे आता थोड्या वेळासाठी हे बी आणि सी बाजूला करा. या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला बी क्रॉस सी. हा कोण आहे? वेक्टर. हा वेक्टर आहे. आणि या तिघांपैकी आता राहिलं काय होतं? ए कोण आहे? वेक्टर. त्या वेक्टर ए आणि बी क्रॉस सी वेक्टरचा आपण घेऊ आता डॉट प्रॉडक्ट. हा वेक्टर ए आणि हा वेक्टर बी क्रॉस सी. बी क्रॉस सीला नेहमी ब्रॅकेट. ए कोण आहे? वेक्टर. बी क्रॉस सी कोण आहे? वेक्टर. या दोघांचा काय घेतला? डॉट प्रॉडक्ट स्केलर प्रॉडक्ट. इज इक्वल टू, आता या प्रॉडक्टचं नाव आहे स्केलर. ए वेक्टर, दोनच वेक्टर आहेत ना यामध्ये. ए आहे आणि बी क्रॉस सी हा कंप्लीट एक वेक्टर आहे. तर बी क्रॉस सी हा वेक्टर आणि ए वेक्टर या दोघांचा स्केलर प्रॉडक्ट घेतला, डॉट प्रॉडक्ट घेतला. तर याचं जे काही आन्सर मिळणार आहे आपल्याला ते कशामध्ये राहणार आहे? स्केलरमध्ये. याचा आन्सर आपल्याला स्केलर क्वांटिटी भेटणार आहे. म्हणून या प्रॉडक्टचं नाव आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. पण हा प्रॉडक्ट जेव्हा आपण लिहिला त्यावेळेस यामध्ये टोटल किती वेक्टर्स यूज झालेले आहेत? तीन वेक्टर्स यूज झाले. पुन्हा एकदा लक्ष द्या. ए बी सी हे तीन वेक्टर. या तीनपैकी मी बी आणि सीचा काय घेतला? क्रॉस प्रॉडक्ट. म्हणजे ए काय होता? वेक्टर. बी क्रॉस सी कोण आहे? वेक्टर. आता या दोघांचा मी डॉट प्रॉडक्ट घेतला. हा वेक्टर ए डॉट आणि ब्रॅकेटमध्ये बी क्रॉस सी असं लिहिलं आहे. जो बी क्रॉस सी आहे ना, ज्या दोन वेक्टरच्या मध्ये क्रॉस येतो त्याला नेहमी ब्रॅकेट काढायचं. तो जर ब्रॅकेट काढला नाही तर त्या प्रॉडक्टचा अर्थ चुकीचा निघतो. का चुकीचा निघतो तेही मी तुम्हाला नंतर सांगणार आहोत. तर बी क्रॉस सीचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला होता, हा एक वेक्टर झाला. या दोघांचा आता मी डॉट प्रॉडक्ट घेतला. मिळणारी जी क्वांटिटी आहे ती कोणती क्वांटिटी राहणार आहे? स्केलर.
क्वांटिटी असेल. म्हणून या प्रॉडक्टचं नाव आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. पण ट्रिपल का? कारण ह्या प्रॉडक्ट लिहित असताना टोटल यामध्ये किती वेक्टर्सचा यूज झाला आहे? 3 वेक्टर्सचा. 3 वेक्टरचा यूज झाला आहे. म्हणून या प्रॉडक्टचं नाव आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. तर इथे वेक्टर ए डॉट वेक्टर बी क्रॉस वेक्टर सी इज इक्वल टू ही स्केलर क्वांटिटी आहे. तर हा अशा पद्धतीने हा जो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे तो डिफाईन करण्यात आला. आता हा प्रॉडक्ट लिहित असताना जर मी सांगितलं होतं तुम्हाला की ज्या 2 वेक्टरच्या मध्ये क्रॉस आहे, बी आणि सीच्या मध्ये क्रॉस होतात, त्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ज्या 2 वेक्टरच्या मध्ये डॉट येतो त्याला ब्रॅकेटमध्ये लिहू नका. असं जर केलं तर मग तो प्रॉडक्टच नाही होणार. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. वेक्टर ए डॉट वेक्टर बी क्रॉस वेक्टर सी हा प्रॉडक्ट ठीक आहे, कारण यामध्ये डॉट पण आहे क्रॉस पण आहे. पण ज्या 2 वेक्टरच्या मध्ये क्रॉस आहे त्याला ब्रॅकेट असायला पाहिजे. तर ही जी क्वांटिटी आहे ती कोणती क्वांटिटी? स्केलर. मग ए डॉट बी याला ब्रॅकेट केला आणि क्रॉस सी असं जर लिहिलं तर हा जो प्रॉडक्ट आहे ना हा मिनिंगलेस आहे. याचं काहीच मिनिंग नाही आहे. हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्टच नाही आहे. काही जण म्हणतील सर्वच तर बरोबर आहे, डॉट पण आहे क्रॉस पण आहे 3 वेक्टर पण आहे, मला स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट का नाही म्हणायचं? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की यामध्ये ए आणि बीचा डॉट प्रॉडक्ट घेतलेला आहे. तर ही कोणती क्वांटिटी झाली? स्केलर. आणि सी कोणती क्वांटिटी आहे? वेक्टर. स्केलर आणि वेक्टर यांचा क्रॉस प्रॉडक्ट पॉसिबलच नाही आहे. प्रॉडक्ट हा 2 वेक्टरचा असतो, स्केलर आणि वेक्टरचा नाही आहे. तर इथे ज्या दोघांना तुम्ही ब्रॅकेट केला होता ए बी, तुम्ही कशाला केला? मीच केला आहे तो तुम्हाला समजून सांगण्यासाठी. तर ए आणि बीला मी ब्रॅकेट केला होता. तर ही कंप्लीट क्वांटिटी कोणती आहे? स्केलर. सी काय होता? वेक्टर. दोघांच्या मध्ये क्रॉस, तर स्केलर आणि वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट पॉसिबल नाही. प्रॉडक्ट हे वेक्टरचे असतात, स्केलर आणि वेक्टरचे नाही आहेत. त्यामुळे असा जो प्रॉडक्ट आहे तो मिनिंगलेस असतो. म्हणून या 3 वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट जो आहे तो असा डिफाईन करण्यात आला आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या. ए बी सी बी एनी 3 वेक्टर्स, बी क्रॉस सी इज अ वेक्टर, देन स्केलर ट्रिपल product is defined as vector A dot vector B cross vector C. Then scalar triple product is defined as vector A dot vector B cross vector C. याचं जे काही आन्सर भेटणार आहे ते कशी क्वांटिटी राहणार आहे? स्केलरमध्ये राहणार आहे. ही क्वांटिटी जी आहे ती स्केलर क्वांटिटी राहणार आहे. वेक्टर A dot vector B cross vector C is defined as scalar triple product of these 3 vectors, vector A, vector B and vector C. ठीक आहे. आता हा जो प्रॉडक्ट आहे ना याला आणखी कसं डिनोट करतात? तर दिस प्रॉडक्ट वेक्टर A डॉट वेक्टर B क्रॉस वेक्टर C is also denoted by. हा जो प्रॉडक्ट आहे हा प्रॉडक्ट कशाने डिनोट केला जातो? तर हे सर्व डॉट आणि क्रॉस काढून टाकायचं. असा एक स्क्वेअर ब्रॅकेट काढा आणि या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पहिला वेक्टर कोण आहे? ए. तर इथे वेक्टर ए लिहायचं. दुसरा वेक्टर कोण आहे? बी. थोडासा गॅप देऊन वेक्टर बी लिहायचं. आणि तिसरा वेक्टर कोण आहे? सी. तर तिसरा वेक्टर सी. यांच्यामध्ये कॉमा द्यायचा नाही. जसे पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण लिहितोय ना, एक्स कोऑर्डिनेट, वाय कोऑर्डिनेट, झेड कोऑर्डिनेट, अशा पद्धतीचा कॉमा द्यायचा नाही आहे. फक्त हा जो ब्रॅकेट आहे तो स्क्वेअर काढा आणि त्याच्यामध्ये हे 3 वेक्टर लिहा. आता हा जो ब्रॅकेट आहे ना तो एका बॉक्स सारखा दिसतो, बॉक्स सारखा दिसतो. हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट असा लिहिला तो आता एका बॉक्स सारखा दिसतो. म्हणूनच हा जो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे या स्केलर ट्रिपल प्रॉडक्टचं ऑर मध्ये दुसरं नाव आहे बॉक्स प्रॉडक्ट. याला म्हणतात बॉक्स प्रॉडक्ट. A dot B cross C is also denoted by box मध्ये vector A, vector B, vector C. Therefore, it is called box product. It is also called box product. तर वेक्टर 3 आहेत, तिघांचा प्रॉडक्ट आहे, मिळणारी क्वांटिटी स्केलर आहे.
म्हणून या प्रॉडक्टचं नाव आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट असा लिहिला जातो, ज्या दोन वेक्टरच्या मध्ये क्रॉस आहे त्यालाच फक्त ब्रॅकेट राहणार आहे, या दोघांना ब्रॅकेट येणार नाही. आणि हा जो प्रॉडक्ट आहे त्याला अशा पद्धतीने डिनोट केलं जातं आणि अशा पद्धतीने डिनोट केलेला जो ब्रॅकेट आहे तो एका बॉक्ससारखा दिसतो, म्हणून या प्रॉडक्टचं ऑरमध्ये दुसरं नाव आहे बॉक्स प्रॉडक्ट. एवढा सिम्पल. आधीचे जे काही प्रॉडक्ट पाहिले आहेत ना त्यापेक्षा खूप सिम्पल हा प्रॉडक्ट आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. आता आपण या प्रॉडक्टच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत की जर तुम्हाला 3 वेक्टर दिले असतील तर त्या तिघांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट कशा पद्धतीने फाइंड करायचं ते आपण आता पाहणार आहोत. स्केलर ट्रिपल प्रॉडक्टची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. आता हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट कशा पद्धतीने फाइंड करायचं. जर आपल्याला 3 वेक्टर्स दिले असतील तर त्या तिन्ही वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट म्हणजेच बॉक्स प्रॉडक्ट कशा पद्धतीने फाइंड करायचं त्याचा फॉर्म्युला मी इथे बोर्डवर लिहिला आहे, त्याचा प्रूफही मी तुम्हाला सांगतो आहे. एक वेक्टर आहे ए, दुसरा बी, तिसरा सी. तिन्ही वेक्टर्स इन टर्म्स ऑफ आय जे के मध्ये एक्सप्रेस केलेले आहेत. पहिला A1i प्लस A2j प्लस A3k, दूसरा B1i प्लस B2j प्लस B3k, तिसरा C1i प्लस C2j प्लस C3k. मग या 3 वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट हा फाइंड करायचा. वेक्टर ए डॉट बी क्रॉस सी त्याला फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू डिटर्मिनंट. या ऑर्डर 3च्या डिटर्मिनंटमध्ये पहिला जो रो आहे तो वेक्टर ए मध्ये आय जे केचे जे कोइफिशियंट्स आहेत ते इथे लिहिले आहेत A1, A2, A3. दुसऱ्या रो मध्ये वेक्टर बी मध्ये आय जे केचे कोइफिशियंट्स जे आहेत ते लिहिले आहेत B1, B2, B3. आणि तिसऱ्या रो मध्ये वेक्टर सी मध्ये जे आय जे केचे कोइफिशियंट्स आहेत ना ते लिहिले आहेत C1, C2 आणि C3. आणि या डिटर्मिनंटला सॉल्व केलं की आपल्याला एक नंबर मिळतो रिअल नंबर जो पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. तर रिअल नंबर ही स्केलर क्वांटिटी असते, म्हणून या प्रॉडक्टला स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट असं म्हटलं जातं. पण आता हा फॉर्म्युला डिटर्मिनंटमध्ये कसा आला त्याचा प्रूफ मी तुम्हाला सांगतो आहे. लक्षात द्या. आपल्याला ए डॉट बी क्रॉस सी काढायचं आहे तर सुरुवातीला मी बी क्रॉस सी फाइंड करतोय. तुम्हाला आठवत असेल 2 वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट यापूर्वी आपण फाइंड केलेला आहे. बी आणि सी यांचा क्रॉस प्रॉडक्ट आलेला आहे. तर पहिले मी हा फाइंड करतोय. यासाठी मला डिटर्मिनंट घ्यावं लागेल. तुम्हाला आठवत आहे या डिटर्मिनंटमध्ये पहिला जो रो आहे 2 वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट वेक्टर प्रॉडक्ट जेव्हा फाइंड केला त्यावेळेस पहिला रो काय आहे तो आय जे के. दुसऱ्या रो मध्ये आता बी मध्ये जे आय जे केचे कोइफिशियंट्स आहेत ते आपल्याला घ्यावे लागतील. काय येणार आहे B1, B2, B3. आणि तिसऱ्यामध्ये वेक्टर सी मध्ये आय जे केचे कोइफिशियंट C1, C2, C3. आता डिटर्मिनंटला आपण सॉल्व करणार आहोत. वेक्टर बी क्रॉस सी इज इक्वल टू सुरुवातीला काय येणार आय ब्रॅकेटमध्ये या दोघांची मल्टिप्लिकेशन B2 C3 मायनस C2 B3. तर साईन काय येणार मायनस कोण येणार जे ब्रॅकेटमध्ये या दोघांचं कॅल्क्युलेशन्स B1 C3 मायनस C1 B3 आणि मग येणार प्लस के आणि ब्रॅकेटमध्ये या दोघांचं कॅल्क्युलेशन्स B1 C2 मायनस C1 B2. ते जे आय जे के आहेत ते मी नंतर लिहितोय. पहिला ब्रॅकेट B2 C3 मायनस C2 B3 इंटू आय मायनस जे. दुसरा ब्रॅकेट इथे जे नंतर लिहितोय ब्रॅकेटच्या नंतर या ब्रॅकेटमध्ये येतील B1 C3 मायनस C1 B3 आणि प्लस B1 C2 मायनस C1 B2 इंटू के. हा कोणता वेक्टर मिळाला आपल्याला वेक्टर बी क्रॉस सी मिळालेला आहे. ही पहिली आयची टर्म, ही जे आणि ही केची टर्म्स. आता परत या प्रॉडक्टकडे या. हा बी क्रॉस सी आहे, हा ए आहे आणि या दोघांच्या मध्ये डॉट आलेला आहे. तुम्ही आता वेक्टर ए डॉट बी क्रॉस सी फाइंड करतोय. जेव्हा 2 वेक्टर इन टर्म्स ऑफ आय जे के मध्ये दिलेले असतात त्याची प्रॉपर्टी आपण पाहिलेली आहे. कोणती ती प्रॉपर्टी आठवते का? लिहूनच दाखवतो तुम्हाला. हा वेक्टर A1i प्लस A2j प्लस A3k. दुसरा आहे वेक्टर बी B1i प्लस B2j प्लस B3k. आणि तुम्हाला सांगितलं की वेक्टर ए डॉट बी काढा. याची प्रॉपर्टी जेव्हा स्केलर प्रॉडक्ट आपण पाहिला होतो त्यावेळेस मी सांगितलेली आहे A1 B1
प्लस येणार A2 B2 प्लस येणार A3 B3 A डॉट बी. अशाच प्रकारे आता हा कोणता वेक्टर आहे ए, हा वेक्टर ए आणि हा बी क्रॉस सी यांच्यामध्ये डॉट प्रॉडक्ट आलेला आहे. हा वेक्टर ए आणि बी क्रॉस सी यांच्यामध्ये डॉट प्रॉडक्ट, तर ही प्रॉपर्टी आपल्याला इथे यूज करायची आहे. तर काय करणार A1 B1 त्यामध्ये हे कोण आहेत A1 आणि हे कोण आहेत B1, त्याला लिहिताना आपण इज इक्वल टू असं लिहू शकतो, इज इक्वल टू A1 आणि ब्रॅकेटमध्ये येणार B2 C3 मायनस C2 B3 B2 C3 मायनस C2 B3 नंतर येणार A2 इंटू इथे साईन कोणती आलेली आहे मायनस A2 ब्रॅकेटमध्ये B1 C3 मायनस C1 B3 B1 C3 मायनस C1 B3 नंतर येणार प्लस कोण आहेत A3 आणि ब्रॅकेटमध्ये येणार B1 C2 मायनस C1 B2 ते अशा प्रकारे हा A डॉट बी क्रॉस सी हा जो प्रॉडक्ट आहे तो आपल्याला मिळाला. आता इथे जो प्रॉडक्ट मिळालेला आहे तो एका डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे, आणि कोणता आहे तो डिटर्मिनंट तर लक्षात द्या. जर मी इथे एक डिटर्मिनंट घेतला, यामध्ये लिहिले A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3. तुम्हाला सांगितलं की या डिटर्मिनंटला सॉल्व करा. त्या डिटर्मिनंटचं सिम्प्लिफिकेशन्स इथे जे मी लिहिलं आहे ना प्रॉडक्ट, त्या प्रॉडक्ट एवढं येतं बघा. पहिले कोण येणार A1 ब्रॅकेटमध्ये येतील B2 C3 मायनस C2 B3 चले. नंतर येणार मायनस A2 ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे B1 C3 मायनस C1 B3 नंतर येणार प्लस A3 आणि ब्रॅकेटमध्ये येणार आहे B1 C2 मायनस C1 B2. तर हे आणि हे सर्व सेम आहे की नाही बघा. फर्स्ट टर्म A1 हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट चेक करा सेम आहे. B2 C3 मायनस C2 B3 नंतर आहेत मायनस A2 हे मायनस A2 नंतर आहेत B1 C3 मायनस C1 B3 हे आहेत B1 C3 मायनस C1 B3 प्लस आहेत A3 प्लस A3 आणि ब्रॅकेटमध्ये आहेत B1 C2 मायनस C1 B2 तर तुम्ही या कम्प्लीट याला इज इक्वल टू डिटर्मिनंटमध्ये लिहू शकता. A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 याला तुम्ही डिटर्मिनंटमध्ये लिहू शकता. तर अशा प्रकारे जेव्हा तीन वेक्टर्स इन टर्म्स ऑफ आयजेकेमध्ये आपल्याला दिलेले असतात त्यावेळेस त्या तिन्ही वेक्टरचा जर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट फाइंड करायचा असेल तर तुम्ही A डॉट बी क्रॉस सीला डिटर्मिनंटनी सॉल्व करू शकता आणि या डिटर्मिनंटचं जे आन्सर आहे ते स्केलरमध्ये येतं. आणि प्रॉडक्टमध्ये तीन वेक्टर आले, आन्सर स्केलर, म्हणून या प्रॉडक्टचं नाव आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. याच्यावरचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतोय. बघा आता एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. यामध्ये तीन वेक्टर्स गिवन आहेत A B C आणि या तिन्ही वेक्टरचं आपल्याला स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट फाइंड करायचं आहे. A डॉट बी क्रॉस सी किंवा ऑरमध्ये त्याला आपण बॉक्स प्रॉडक्ट म्हणू. सिम्प्लिफिकेशन असं आहे आपल्याला वेक्टर A डॉट वेक्टर बी क्रॉस वेक्टर सी यालाच बॉक्स प्रॉडक्ट म्हणतोय आपण. A B C फाइंड करायचं आहे. त्यासाठी एक ऑर्डर 3चं डिटर्मिनंट घ्यायचो आणि या डिटर्मिनंटमध्ये पहिल्या रोमध्ये पहिला वेक्टर कोण आहे A. तर पहिल्या रोमध्ये वेक्टर A मध्ये आयजेकेचे जे कोइफिशियंट्स आहेत ते लिहा. आयचा कोइफिशियंट 1 आहे, जेचा 2 आहे, केचा 3 आहे. इथे लिहिले आहेत 1 2 3. दुसऱ्या रोमध्ये वेक्टर B मध्ये जे आयजेकेचे कोइफिशियंट्स आहेत ते लिहा. -1 +1 2 -1 +1 2 आणि तिसरा वेक्टर C 2 1 4 2 1 4. आता याला सॉल्व करा. पहिले काय येणार 1 ब्रॅकेटमध्ये 1 × 4
मायनस 1 इंटू 2 -2 ब्रॅकेटमध्ये डिटर्मिनंट तर सर्वांना सॉल्व करता येतं. -2 ब्रॅकेटमध्ये -1 इंटू 4 -4 मायनस मायनस इथे येतील -4 अँड +3 ब्रॅकेटमध्ये -1 -2 -1 -2 इज इक्वल टू 1 इंटू 2 -2 इंटू -8 +3 इंटू -3 इज इक्वल टू 1 इंटू 2 2 मायनस मायनस प्लस 8 इंटू 2 16 आणि -9 इज इक्वल टू 18 -9 आणि यांची सबट्रॅक्शन जर केली तर आपल्याला आन्सर भेटतं नाही. तर हा जो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट होता आहे ए डॉट बी क्रॉस सी याचा आन्सर आपल्याला 9 मिळालं. 9 ही कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. वेक्टर किती होते? 3. तिघांचा काय केला? प्रॉडक्ट. मिळणारी क्वांटिटी कोणती? स्केलर. म्हणून हा जो प्रॉडक्ट आहे या प्रॉडक्टला म्हटलं जातं स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. आता आपण हा जो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे या स्केलर ट्रिपल प्रॉडक्टच्या प्रॉपर्टीज पाहणार आहोत. प्रॉपर्टीज ऑफ स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये सर्वात पहिली जी प्रॉपर्टी आहे ती आहे डॉट अँड क्रॉस कॅन बी इंटरचेंज्ड इन स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. थोडक्यात काय तर स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट इज कम्युटेटिव्ह. जर यामध्ये जो डॉट आणि क्रॉस येतो आहे ना तो इंटरचेंज होतो आणि त्याला तसं लिहिता येतं. त्याचे प्रूफही मी तुम्हाला सांगतो आहे. पहिली प्रॉपर्टी इन एस टी पी डॉट अँड क्रॉस कॅन बी इंटरचेंज. म्हणजे डॉटला क्रॉसच्या जागेवर आणि क्रॉसला डॉटच्या जागेवर तुम्ही लिहू शकता स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये. दॅट इज समजून घ्या आता वेक्टर ए डॉट वेक्टर बी क्रॉस सी हा आहे स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. यामध्ये डॉट पण आहे यामध्ये क्रॉस पण आहे आणि मी सांगितलं होतं की ब्रॅकेट हा नेहमी ज्या दोन वेक्टरच्या मध्ये क्रॉस असतो त्यालाच करायचं. मग आता यामध्ये होतं काय तर हा जो डॉट आहे आणि क्रॉस आहे यांना इंटरचेंज करू शकता. या क्रॉसला तुम्ही डॉटच्या जागेवर आणि डॉटला क्रॉसच्या जागेवर लिहू शकता. या स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये काहीही फरक पडणार नाही. म्हणजे याला लिहिताना असं लिहिलं जातं ए हा वेक्टर याच्या जागेवर डॉटच्या जागेवर आता क्रॉस नंतर येणार बी आणि क्रॉसच्या जागेवर येणार डॉट आणि मग येतील सी असं लिहिता येतं. पण आता हा जो ब्रॅकेट होता बी आणि सी मधला तो तुम्ही आता बी आणि सीला असा देऊ शकत नाही. तो ब्रॅकेट तसाच ठेवायचा नाही. मी आधी सांगितलं होतं कारण हा ब्रॅकेट जर तुम्ही असा लिहिला ना तर हा जो प्रॉडक्ट आहे तो मिनिंगलेस होतो. त्यामुळे हा ब्रॅकेट कुणाला द्यायचा? डॉट आणि क्रॉस ते इंटरचेंज केले पण ब्रॅकेट कुणाला द्यायचा तर हा क्रॉस ज्या दोन वेक्टरच्या मध्ये आहे ए आणि बीच्या मध्ये आहे तर त्याला असं ब्रॅकेटमध्ये लिहा. किती प्रॉपर्टी आहे डॉट अँड क्रॉस कॅन बी इंटरचेंज्ड इन एस टी पी. स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये डॉट आणि क्रॉस जे आहेत ना ते इंटरचेंज होतात. आता काय इंटरचेंज होतात याचा प्रूफ मी तुम्हाला सांगतोय. वेक्टर ए डॉट वेक्टर बी क्रॉस वेक्टर सी. तर आपण मगाशी पाहिलं होतं की हा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट जेव्हा आपण लिहिणार त्यावेळेस जेव्हा सॉल्व करतो त्यावेळेस डिटर्मिनंटचा यूज केला जातो. या डिटर्मिनंटमध्ये पहिला जो वेक्टर आहे त्याचे कंपोनंट्स मी A1 A2 A3 घेतले. दुसरा B1 B2 B3 घेतले आणि तिसरा C1 C2 आणि C3 घेतले. तुम्हाला आता डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज माहिती असायला पाहिजे. प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट बऱ्याचशा प्रॉपर्टीज आपण 11th स्टँडर्डमध्ये पाहिल्या डिटर्मिनंटच्या. त्या प्रॉपर्टींचा आपण इथे यूज करणार आहोत. काय होतं की यामध्ये जर मी कोणतेही दोन रो किंवा कोणतेही दोन कॉलम इंटरचेंज केले मी या थर्ड रोला फर्स्टच्या जागेवर आणि फर्स्टला थर्डच्या जागेवर लिहिलं म्हणजे R1ला R3ने आणि R3ला R1ने जर रिप्लेस केलं त्या डिटर्मिनंटमध्ये साईन चेंज होणार आहे. डिटर्मिनंटमध्ये जी साईन आहे ना ती साईन चेंज होणार. जे प्लस होते आता मायनस येणार. हा रो फर्स्ट रो झाला C1 C2 C3 हा B1 B2 B3 ॲज इट इज आणि मग येणार A1 A2 A3.
इफ एनी टू रोज ऑफ डिटर्मिनंट्स आर इंटरचेंज देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंजेस इन साईन ओनली, अशी ही प्रॉपर्टी होती. परत आपण काय करायचो, यामधला हा थर्ड रो सेकंडच्या जागेवर आणि सेकंडला थर्डच्या जागेवर पुन्हा याची साईन चेंज होणार आहे. ते सेकंड रोला थर्डच्या जागेवर आणि थर्डला सेकंडच्या जागेवर, तर आता या डिटर्मिनंटला जी साईन आहे ना ती प्लस येणार. पहिला जो रो आहे तो C1 C2 C3, दुसरा येणार A1 A2 A3 आणि तिसरा आहे तो B1 B2 B3, असा हा रो मिळाला. A1 A2 A3 हा सेकंड रोच्या जागेवर आणि सेकंड रो थर्डच्या जागेवर गेला. आता जे डिटर्मिनंट तुम्हाला मिळालं त्याला पॉझिटिव्ह साईन आहे. पहिला C आहे, दुसरा A आणि तिसरा B. आता जर तुम्हाला सांगितलं की याला डॉट आणि क्रॉसमध्ये लिहा, तर पहिला कोण आहे C1 C2 C3, तर हा झाला वेक्टर C डॉट, आणि A1 दुसरा रो आहे, तिसरा B1 आहे, तर या दोघांच्या मध्ये आपण क्रॉस लिहिणार वेक्टर A क्रॉस वेक्टर B, असं आपण याला लिहू शकतो. असं याला आपल्याला लिहिता येतं. जसं A पहिले होता तर A पहिल्या रोमध्ये, B आहे सेकंड रोमध्ये, C आहे थर्ड रोमध्ये. अशाच प्रकारे पहिले C होता तर वेक्टर C डॉट, नंतर वेक्टर A आणि मग याला वेक्टर B. आता वेक्टर C आणि वेक्टर A क्रॉस B या दोघांच्या मध्ये कोण आहे, डॉट. तुम्हाला आठवत असेल आपण डॉट प्रॉडक्ट इज कम्युटेटिव्ह ही प्रॉपर्टी पाहिली होती. वेक्टर A डॉट वेक्टर B ला वेक्टर B डॉट वेक्टर A असं लिहिता येतं. या प्रॉपर्टीचा जर इथे यूज केला तर वेक्टर C डॉट A क्रॉस B ला आपण वेक्टर A क्रॉस B डॉट वेक्टर C असं लिहू शकतो. असं आपल्याला लिहिता येतं. आणि हे लिहिल्यानंतर आता जे काही मिळालेले आहे ती RHच्या सहाय्याने बघा. मी इथे कन्सिडर काय केली होती माहिती आहे का, ही जी प्रॉपर्टी आहे याची मी LHS कन्सिडर केली होती आणि आपल्याला इथे कोणती साईड मिळालेली आहे, RHS. ते खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट इज कम्युटेटिव्ह असं म्हणू शकता, किंवा इन STP डॉट अँड क्रॉस कॅन बी इंटरचेंज, पण ते तुम्हाला लिहिता पण आले पाहिजे. तर ही कंडिशन जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि पुन्हा एकदा रिपीट करतो की तीन वेक्टरच्या मध्ये डॉट येतो आणि क्रॉस येतो, पण ब्रॅकेट त्याच दोन वेक्टरला करायचा ज्या दोन वेक्टरच्या मध्ये क्रॉस असेल. ज्या दोन वेक्टरच्या मध्ये डॉट येत असेल त्याला जर तुम्ही ब्रॅकेट केला तर तो प्रॉडक्ट होणार नाही, तो मिनिंगलेस आहे, तो प्रॉडक्टच नाही आहे. कारण प्रॉडक्ट हा वेक्टर क्वांटिटीचा येतो, स्केलर आणि वेक्टरचा नाही. ते होती पहिली प्रॉपर्टी. सेकंड नंबरच्या प्रॉपर्टीमध्ये काय सांगितलं आहे बा, इफ एनी टू वेक्टर्स आर इंटरचेंज्ड देन द व्हॅल्यू ऑफ STP चेंजेस इन साइन ओनली. तर जो स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट आहे त्या स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये कोणतेही दोन वेक्टर जर आपण इंटरचेंज केले, त्यांची जागा बदलली, वेक्टरची जागा, डॉट आणि क्रॉस नाही. पहिल्या प्रॉपर्टीमध्ये डॉट आणि क्रॉस होते. आता यामध्ये जर आपण वेक्टर बदलून टाकले, त्यांची जागा जर रिप्लेस केली, तर अशा वेळेस जे काही आन्सर असते त्या आन्सरमध्ये फक्त साईनचा फरक पडतो आहे. म्हणजे बघा हा तो बॉक्स प्रॉडक्ट आहे. स्केलर ट्रिपल प्रॉडक्टला आपण बॉक्समध्ये लिहू शकतो. वेक्टर A वेक्टर B वेक्टर C हा तो बॉक्स प्रॉडक्ट आहे. आणि या बॉक्स प्रॉडक्टमध्ये किंवा या स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये जर आपण B ला Cच्या जागेवर आणि C ला Bच्या जागेवर लिहिले, जर हा वेक्टर A तसाच ठेवला, C ला Bच्या जागेवर लिहिलं आणि B ला Cच्या जागेवर लिहिलं, तर अशा वेळेस काय होतं, पहिला जो बॉक्स प्रॉडक्ट आहे त्याचं जेवढं आन्सर असेल तेवढंच आन्सर या बॉक्स प्रॉडक्टचं आहे. फक्त याला साईन जी आहे ती बदलते. म्हणजे याचा आन्सर जर पॉझिटिव्ह असेल तर याचा आन्सर काय राहणार आहे, निगेटिव्ह. याचा आन्सर निगेटिव्ह राहणार आहे. आणि हेच दोन वेक्टर चेंज केले पाहिजे असं नाही, कोणतेही दोन वेक्टर तुम्ही चेंज करू शकता. कोणतेही बॉक्स प्रॉडक्टमध्ये कोणतेही दोन वेक्टर इंटरचेंज करा, त्याचं जे आन्सर आहे ते फक्त साईनमध्ये चेंज होतं आहे. म्हणजे या बॉक्स प्रॉडक्टचा आन्सर जर 7 येत असेल तर मग या बॉक्स प्रॉडक्टचा आन्सर किती राहणार आहे, -7 राहणार आहे. ACB हा जो बॉक्स प्रॉडक्ट आहे तो ABCच्या इक्वल राहणार नाही. दोघांचे आन्सर सेम असतील पण दोघांच्या आन्सरमध्ये साईनचा फरक राहणार आहे. आणि हे एक्सप्लेन करून सांगणं सोपी गोष्ट आहे. जसं डिटर्मिनंट आपण पाहिलं होतं ना त्यासारखंच आहे. डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीज यामध्ये यूज झाल्या. वेक्टर A डॉट B क्रॉस C असा हा प्रॉडक्ट आहे. म्हणजे हा याला काय लिहिलं होतं आपण, A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3. याला इथे
असं जर लिहिलं तर इथे साईन बदलणार, मायनस येणार. पहिला A1 A2 A3, दुसरा येणार C1 C2 C3, B1 B2 B3. मग साईन कोणती आहे? मायनस. आता पहिला रो कोणाचा आहे तर बॉक्स प्रॉडक्टमध्ये पहिले काय लिहिणार? वेक्टर आहे. दुसरा कोणाचा आहे? सी, तर इथे लिहिले सी. तिसरा कोणाचा आहे? वेक्टर बी. दोन वेक्टर जेव्हा आपण इंटरचेंज करणार त्यावेळेस त्यामध्ये फक्त साईन चेंज होते. कोणतेही दोन वेक्टर. इफ एनी टू वेक्टर्स आर इंटरचेंज देन द व्हॅल्यू ऑफ STP चेंजेस इन साईन ओनली. पहिला प्रॉपर्टी होती डॉट अँड क्रॉस इंटरचेंज, देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट किंवा व्हॅल्यू ऑफ STP रिमेन्स अनचेंज. जी प्रॉपर्टी लिहिताना पहिली प्रॉपर्टी जेव्हा तुम्ही लिहिणार त्यावेळेस अशी लिहायची, इन STP डॉट अँड क्रॉस कॅन बी इंटरचेंज. किंवा हे प्रॉपर्टी तुम्ही असे लिहू शकता, इफ डॉट अँड क्रॉस कॅन बी इंटरचेंज देन द व्हॅल्यू ऑफ STP रिमेन्स अनचेंज्ड. आणि दुसरी प्रॉपर्टी, इफ एनी टू वेक्टर्स आर इंटरचेंज देन द व्हॅल्यू ऑफ STP चेंजेस इन साईन ओनली. आता पाहणार आपण प्रॉपर्टी नंबर 3. थर्ड नंबरची प्रॉपर्टी आहे, एनी टू वेक्टर्स आर आयडेंटिकल किंवा सेम देन STP इज 0. हे स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये किंवा बॉक्स प्रॉडक्टमध्ये कोणतेही दोन वेक्टर जर इक्वल असतील, सेम असतील, आयडेंटिकल असतील तर अशा बॉक्स प्रॉडक्टची जी व्हॅल्यू आहे ती 0 राहते. हा बॉक्स प्रॉडक्ट आहे, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी. त्यामध्ये कोणतेही दोन वेक्टर जर इक्वल येत असतील, बी आणि सी जर इक्वल येत असेल तर तुम्ही याला जर असं लिहिलं वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर बी, तर मग याची जी व्हॅल्यू आहे ती 0 राहणार आहे. 0 वेक्टर नाही, कारण याचा आन्सर स्केलरमध्ये राहते. वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर बी याचा आन्सर 0 आहे. किंवा वेक्टर ए, वेक्टर ए, वेक्टर सी याचे आन्सर इज इक्वल टू 0 राहणार. कोणतेही दोन वेक्टर जर आयडेंटिकल असतील देन STP इज 0. आणि का 0 आहे तर डिटर्मिनंटची प्रॉपर्टी आठवून बघा. समजा याला लिहायचं असेल तर आपण डिटर्मिनंटमध्ये कसं लिहिणार, तर पहिला रो कोण आहे? A1 A2 A3. दुसरा काय येणार? B1 B2 B3. आणि तिसरा काय येणार? परत B1 B2 B3, कारण हे दोन वेक्टर इक्वल आहेत. मग सेकंड रो जर बीचा असेल तर थर्ड सुद्धा बीचाच राहणार. आणि डिटर्मिनंटच्या प्रॉपर्टीमध्ये सांगितलं की इफ एनी टू रोज ऑफ अ डिटर्मिनंट्स आर आयडेंटिकल देन द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0. तर या डिटर्मिनंटचा आन्सर 0 आहे. म्हणून हा जो बॉक्स प्रॉडक्ट आहे त्याचा आन्सर सुद्धा 0 राहणार आहे. एवढी सोपी ही प्रॉपर्टी होती. 3 प्रॉपर्टी झालेल्या आहेत. STP डॉट अँड क्रॉस कॅन बी इंटरचेंज. नंतर आहे इफ एनी टू वेक्टर्स आर इंटरचेंज देन द व्हॅल्यू ऑफ STP चेंजेस इन साईन ओनली. थर्ड नंबर आहे एनी टू वेक्टर्स आर आयडेंटिकल सेम देन STP इज 0. आता बघणार आहोत आपण प्रॉपर्टी नंबर 4. नंबर 4च्या प्रॉपर्टीमध्ये सांगितलेलं आहे सायक्लिक चेंज ऑफ वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी इन STP डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. सायक्लिक चेंज जर बघा 3 वेक्टरची जर मी सायकल काढली अशा प्रकारे डायरेक्शन्सकडे लक्ष द्या. इथे घेतला वेक्टर ए, वेक्टर बी आणि वेक्टर सी. बॉक्स प्रॉडक्टमध्ये मी ज्या डायरेक्शन्स दाखवलेल्या आहेत त्या डायरेक्शन्सप्रमाणे जर वेक्टर अरेंज केले असतील किंवा असतील त्या स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये तर त्या बॉक्स प्रॉडक्टची जी व्हॅल्यू आहे ती चेंज होणार नाही. जर हा एक बॉक्स प्रॉडक्ट आहे, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी, तर ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर ए नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर ए, ही सायकल असायला पाहिजे. अशा सायकलमध्ये जर हे वेक्टर बॉक्स प्रॉडक्टमध्ये येत असतील तर सुरुवात तुम्ही कुठूनही करू शकता. ए पासून केली तर ए नंतर बीच यायला पाहिजे, बी नंतर सी यायला पाहिजे. बी पासून केली तर बी नंतर सी यायला पाहिजे, सी नंतर ए यायला पाहिजे. सी पासून केली तर सी नंतर ए नंतर बी यायला पाहिजे. म्हणजे बघा इथे मी सुरुवात ए पासून केली तर ए बी सी, नंतर मी आता पहिला जर वेक्टर बी घेतला तर बी नंतर सी, सी नंतर ए, किंवा जर मी वेक्टर सी पासून केली तर सी, सी नंतर बी आणि बी नंतर ए, असं जर असेल तर हे तिन्ही बॉक्स प्रॉडक्ट या सायक्लिक ऑर्डर प्रमाणे आहेत. सायक्लिक चेंज ऑफ वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी इन STP डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. म्हणजे या तिघांच्या व्हॅल्यूमध्ये काहीही चेंज झाला नाही, या तिघांच्या व्हॅल्यू सेम आहेत, म्हणून इज इक्वल टू. लक्षात ठेवा बॉक्स प्रॉडक्ट ऑफ ABCला तुम्ही BCA असं लिहू शकता.
किंवा बी सी एला तुम्ही सी बी ए असं लिहू शकता. ए नंतर बी आला पाहिजे, बी नंतर सी आला पाहिजे, सी नंतर ए आला पाहिजे. ही सायकल जी आहे त्या सायकल प्रमाणेच ते वेक्टर्स त्या बॉक्स प्रॉडक्टमध्ये असायला पाहिजे. जर असतील तर मग हे जे तिन्ही बॉक्स प्रॉडक्ट आहेत त्या तिघांच्याही व्हॅल्यूज सेम राहणार आहेत. खूप सिंपल आहे प्रॉपर्टी. सायक्लिक चेंज ऑफ वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी इन एस टी पी डज नॉट चेंज इट्स व्हॅल्यू. तर त्याचं हे एक्झाम्पल मी इथे लिहिलेलं आहे आणि सायक्लिक ऑर्डर काढलेली. त्याच्यानंतरची नेक्स्ट प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टी नंबर 5. ती अशी आहे की जर 3 वेक्टर कोप्लेनर असतील, ही आधी लिहून दिली होती. कोप्लेनर वेक्टर जेव्हा डेफिनेशन पाहिली होती त्यावेळेस वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी आर कोप्लेनर, देन जर 3 वेक्टर कोप्लेनर असतील, एकाच प्लेनमध्ये असतील, वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी आर कोप्लेनर, देन या तिघांचा जो स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आहे किंवा बॉक्स प्रोडक्ट आहे तो 0 आहे. वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी यांचा जो बॉक्स प्रोडक्ट आहे ना तो इज इक्वल टू 0. आणि ही प्रॉपर्टी खूप महत्त्वाची आहे. खूप आधी मी तुम्हाला लिहून दिली होती. आता ते स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये आलेली आहे. इफ दिस 3 वेक्टर्स वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी आर कोप्लेनर, देन बॉक्स प्रोडक्ट ऑफ वेक्टर ए, वेक्टर बी, वेक्टर सी इज इक्वल टू 0. का 0 आहेत? तर त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो आहे की 3 वेक्टर्स आहेत ए, बी, सी आणि ते कोप्लेनर आहेत. कोप्लेनर आहेत म्हणजे एका प्लेनमध्ये आहेत. तुम्ही आता 3 वेक्टर्स घेणार आहोत. बघा हे 3 वेक्टर आहेत. हे 3 वेक्टर आहेत ए, बी आणि सी. एकाच प्लेनमध्ये आहेत. म्हणजे जर माझा हात म्हणजे प्लेन आहे आणि हे वेक्टर जर मी इथे ठेवले माझ्या हातावर आहे, माझा हात म्हणजे प्लेन आहे, म्हणजे हे तिन्ही वेक्टर कोप्लेनर आहेत, एकाच प्लेनमध्ये आहेत. आठवत असेल डेफिनेशन कोप्लेनर वेक्टरची, सेट ऑफ वेक्टर्स विच लाईज इन द सेम प्लेन ऑर इन पॅरलल प्लेन. इथे 3 वेक्टर घेतलेले आहेत. हे तिन्ही वेक्टर कोप्लेनर आहेत, एकाच प्लेनमध्ये आहेत. माझा हात म्हणजे प्लेन आहे. हे 3 वेक्टर या माझ्या हातावर आहेत, म्हणजेच एकाच प्लेनमध्ये आहेत. आता माझा हात काढून घेतो मी. कोप्लेनर आहेतच. पहिला ए, दुसरा बी, तिसरा सी. कसे आहेत? कोप्लेनर. मग या तिघांचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट हा 0 येतो. का 0 येतो? तर लक्षात द्या, हा ए आहे, हा बी आहे, हा सी आहे. आता आपण काय करणार? या बी वेक्टरचा सी सोबत प्रॉडक्ट घ्या, बीचा सी सोबत प्रॉडक्ट घ्यायचं. तर आपल्याला एक नवीन वेक्टर मिळतो. कोणता प्रॉडक्ट घ्यायचा? क्रॉस प्रॉडक्ट, ज्याला वेक्टर प्रॉडक्ट म्हणतोय. बी वेक्टरचा सी वेक्टर सोबत क्रॉस प्रॉडक्ट घ्यायचं. तर आपल्याला एक नवीन वेक्टर मिळतो बी क्रॉस सी. तो बी क्रॉस सी या बीला आणि सीला परपॅन्डिक्युलर असणार. त्याची डायरेक्शन वरच्या बाजूने आहे, कारण मी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतलेली आहे. राईट हँडेड रूल तुम्हाला माहिती असेल. ए, बी आणि हा सी माझा अंगठा म्हणजे या दोघांचा प्रॉडक्ट आहे. त्या बीचा प्रॉडक्ट मी या वेक्टर सी सोबत घेतला तर मला एक नवीन वेक्टर मिळाला ज्याचं नाव आहे बी क्रॉस सी. तो हा आहे. हा कसा आहे? ते या बीला परपॅन्डिक्युलर आहे, सीला सुद्धा परपॅन्डिक्युलर आहे. परत एकदा यांची नावं लक्ष द्या. तिन्ही वेक्टर कसे होते? कोप्लेनर. हा पहिला कोण? ए, दुसरा वेक्टर बी, तिसरा वेक्टर सी झालाय. आता बीचा सी सोबत प्रॉडक्ट घेतला, हा वेक्टर काय झाला? बी क्रॉस सी. हा बी क्रॉस सी या बीला कसा आहे? परपॅन्डिक्युलर. म्हणजे या वेक्टर आणि बी मधला अँगल 90 डिग्रीचं. या वेक्टर बी क्रॉस सी आणि सी मधला अँगल 90 डिग्रीचं. हे 3 वेक्टर एकाच प्लेनमध्ये आहेत. याचं नाव काय? बी क्रॉस सी. हा कोण आहे? ए. आता मी हा बी काढून टाकला, हा सी काढून टाकला. आता यांची नावं बघा कोणते आहेत? हा वेक्टर कोण आहे? ए. याचं नाव काय? बी क्रॉस सी. यांच्या मधला अँगल किती डिग्रीचा? 90 डिग्रीचं. यांच्या मधला अँगल 90 डिग्रीचं. आणि तुम्हाला आठवत असेल की जर 2 वेक्टरचा मधला अँगल 90 डिग्रीचा असेल तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट 0 येतो. जे आपण ती कंडिशन पाहिली होती की वेक्टर ए इज परपेंडिकुलर टू वेक्टर बी, देन वेक्टर ए डॉट बी इज इक्वल टू 0. आठवतंय ना? तर इथे
हा कोणता वेक्टर होता? ए. हा कोण आहे? बी क्रॉस सी. आणि यांच्या मधला अँगल किती? 90 डिग्रीचा. तर यांचा जो डॉट प्रॉडक्ट आहे तो 0 येणार. मग ए बी सी आर कोप्लेनर. देअरफॉर वेक्टर ए आणि बी क्रॉस सी या दोघांचा वेक्टर, हा वेक्टर ए, हा होता वेक्टर ए, हा कोण आहे? बी क्रॉस सी. या दोघांचा डॉट प्रॉडक्ट इज इक्वल टू काय राहणार आहे? 0. आणि याला म्हणतो आपण स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट. आणि त्याच स्केलर ट्रिपल प्रॉडक्टला तुम्ही असं बॉक्स प्रॉडक्टमध्ये लिहू शकता. म्हणून हा प्रूफ झाला. याचा प्रूफ वगैरे लिहिण्याची गरज नाही आहे, फक्त कन्सेप्ट मी तुम्हाला समजावून सांगितला. जर 3 वेक्टर कोप्लेनर असतील तर त्या तिन्ही वेक्टरचा जो बॉक्स प्रॉडक्ट आहे तो इज इक्वल टू 0. तर आणखी काही कन्सेप्ट आहेत या स्केलर ट्रिपल प्रॉडक्टमध्ये. व्हॉल्यूम ऑफ पॅरलेलोपिपेड, व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन. त्या थेरमचे प्रूफ तर डिलीट केलेले आहेत सिलेबसमधून, पण ते फॉर्म्युले आहेत आणि त्या फॉर्म्युल्यावरचे एक्झाम्पल्स एक्झरसाइजमध्ये आहेत. तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज मी तुम्हाला स्केलर ट्रिपल प्रॉडक्टची डेफिनेशन सांगितली, 3 वेक्टरचा स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट कसा फाइंड करायचा ते सांगितलं, आणि या स्केलर ट्रिपल प्रॉडक्टच्या काही प्रॉपर्टीज मी तुम्हाला इथे लिहून दिल्या आहेत. 1 2 3 4 5 त्या ज्या प्रॉपर्टीज आहेत खूप महत्त्वाच्या आहेत. एकदा व्यवस्थित वाचून घ्या. याच्यानंतर आपण यावरचे प्रॉब्लेम्स पाहणार आहोत.